काळाघोडा महोत्सवामध्ये मानवाधिकार कार्यकर्ते आणि अभ्यासक आनंद तेलतुंबडे यांचं भाषण रद्द करण्यात आले। पोलिसांच्या निर्देशानंतर हे भाषण रद्द करण्यात आले। कारावास शिक्षेचे आणि सखोल चिंतनाचे ठिकाण कसं बनतं या विषयावर एका चर्चेमध्ये ते भाग घेणार होते। 4 महिन्यांहून अधिक काळ तुरुंगामध्ये असलेल्या पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेचा पुनर्विचार करता येईल का याचा विचार करा अशा सूचना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत। वांगचुक यांची वैद्यकीय प्रकृती फारशी चांगली नसल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले। कोर्टाने यापूर्वीच अधिकाऱ्यांना वांगचुक यांची वैद्यकीय तपासणी विशेष डॉक्टरांकडून करून घेण्याचे आणि त्यापूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते। कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्याला गुणदान मिळणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा निर्णय घेतलाय। त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या विद्यार्थी श्रमदान करणार आहेत। पुणे शहर पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झालेले आहेत। पुणे पोलीस दलामध्ये 16 फेब्रुवारीपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। 1733 जागांसाठी 1,39,000 अर्ज दाखल झाले। इंडिगोने लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या वेळापत्रकामध्ये बदल जाहीर केलेत। प्रवाशांना सुरळीत आणि वेळेवर सेवा देता यावी यासाठी बदल करण्यात आलेत। तसंच 17 फेब्रुवारीपासून इंडिगोची सेवा पुन्हा बंद होणार आहे। सरकारी कामं मंजूर केली जातात पण ती न करताच बिलं काढून 100% नफा मिळवला जात असल्याचा आरोप शेकापच्या जयंत पाटलांनी केलाय। तसंच याच्या मुळाशी जाऊन ही प्रवृत्ती नष्ट करणार असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं। जळगावमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सला भीषण आग लागली। आगीमध्ये 5 दुकानं जळून खाक झाली असून 25 ते 30 लाखांचे नुकसान झाले। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय, मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। गोंदियाहून लग्नाची वरात घेऊन निघालेल्या ट्रॅव्हल्सला भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली। रामटेक गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील खापा या ठिकाणी हा अपघात झालेला आहे। अपघातामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून 3 बालकांना किरकोळ दुखापत झाली। शिरूर तालुक्यातील पाबळमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची बैठक पार पडली। शिरूरच्या पाबळ केंद्र परिसरातील 12 गावांचा पाणी प्रश्न येत्या काही दिवसांमध्ये सोडवला जाईल असं आश्वासन यावेळी विखे पाटलांनी दिलं। नाशिकच्या मालेगावमध्ये 2 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला। एका कारमधून सुगंधी तंबाखू आणि गुटखा पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे। भिवंडीच्या निंबवलीमधील अनधिकृत बांधकामावर एमएमआरडीएनं धडक कारवाई केली। एमएमआरडीएच्या जागेवर अतिक्रमण करत अनधिकृत गाळे उभारण्यात आलेत। त्यामुळे प्रशासनानं जेसीबीच्या सहाय्यानं सर्व बांधकामं नष्ट केली आहेत। भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवैध हातभट्टीवर छापा टाकला। तब्बल 1,02,000 रुपयांचा सडवा मोहाफास जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी राधेश्याम नागपुरेच्या झडती दरम्यान 17 प्लास्टिक चुंगळ्यांमध्ये प्रत्येकी 30 किलो प्रमाणे एकूण 510 किलो सडवा मोहाफास जप्त झाला। नाशिक शहरात फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये 8 महिन्यांपासून फरार असलेला सराईत आरोपी अखेर जाळ्यामध्ये अडकलाय। पाईपलाईन रोड परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे। आरोपीनं बहिणीच्या लग्नासाठी कर्ज घेण्याच्या उद्देशानं मोबाईल फायनान्सवर घेत फसवणूक केलेली होती। जालन्यामध्ये पीक अनुदान लाटणारा आणि फरार असलेला मुख्य सूत्रधार सहाय्यक अधिकारी महसूल आशिष पैठणकरला पोलिसांनी अटक केली आहे। अंबड घनसावंगी तालुक्यामध्ये गावागावामध्ये खासगी एजंट नेमून बोगस नावं वेबसाईटवर अपलोड करत त्यानं अनुदान लाटलेलं होतं। आरोपीला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये वाहन चोरणाऱ्या सराईत वाहन चोरट्यासह 4 जणांना नवी मुंबई गुन्हे शाखेनं अटक केली आहे। इंटरनेटवरचं वाहन चोरीचा व्हिडिओ पाहून तो चोरी करायचा। नवी मुंबई गुन्हे शाखेनं आरोपींकडून 40 लाख रुपये किमतीची 26 वाहनं हस्तगत करत 23 गुन्हे उघडकीस आणले। मुंबई आणि ठाण्यामध्ये बांधकाम कामगार नोंदणी ठप्प झाल्याचं समोर आलंय। ऑगस्ट ते नोव्हेंबर या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये मुंबईत केवळ 1000 कामगारांची नोंदणी झाली आहे। त्यामुळे हजारो कामगार सरकारी योजनांपासून वंचित राहत आहेत। पुण्यातील पर्वती भागामध्ये आज देखभाल दुरुस्तीसाठी वीज पुरवठा बंद राहणार आहे। सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत वीज पुरवठा बंद असेल। त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महावितरणनं केलं। छत्रपती संभाजीनगर विभागातील महिला आणि बालविकास कार्यालयातील कर्मचारी अधिकारी येत्या 12 तारखेपासून कामबंद आंदोलन करणार आहेत। विविध योजनांसाठी पुरेसं मनुष्यबळ, सेवा प्रवेश नियमात सुधारणा, विविध प्रलंबित मागण्यांसाठी अधिकारी आणि कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस आंदोलन करणार आहेत।
छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये भराडी रस्त्यावर एका शेतामध्ये 33 जनावरं क्रूर पद्धतीने बांधून ठेवलेली आढळली। पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही जनावरं कत्तलीसाठी नेली जात असल्याचं समोर आलेलं आहे। पोलिसांनी जनावरांसह आरोपींच्या दुचाकीही जप्त केल्या आहेत। भिवंडीमध्ये जनगणनेसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं होतं। यावेळी अधिकाऱ्यांना घरांची यादी तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं। यंदा संपूर्ण जनगणना डिजिटल स्वरूपामध्ये होणार आहे, त्यासाठी पोर्टल तयार करण्यात आलं आहे। कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत गैरप्रकार आढळल्यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागातील 28 परीक्षा केंद्र रद्द करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला होता। मात्र उच्च न्यायालयानं हा आदेश रद्द ठरवत केंद्र पूर्ववत करण्याचे निर्देश दिलेले आहेत। बोर्डानं आता या आदेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मोठा दिलासा मिळालेला आहे। रुग्णालयावरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे। गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये रुग्णालयाच्या विश्वस्तांवर फौजदारी कारवाई केलेली होती। आता यावर 6 मार्चला पुढील सुनावणी पार पडेल। संत नरहरी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त येवला शहरामध्ये सुवर्णकार समाजाच्या वतीनं पालखी मिरवणूक काढण्यात आली आणि यावेळी महिलांसह तरुणांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। नाशिक महापालिकेला थकबाकीचं मोठं आव्हान आहे। महापालिकेनं 1200 थकबाकीदारांना जप्तीची नोटीस दिलेली आहे। महापालिकेवर थकबाकीचा डोंगर आता 700 कोटींच्या पुढे गेल्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। वाशिम शहरातील सिग्नल यंत्रणा सुरू होण्याआधीच बंद पडून धूळ खात पडलेली आहे। शहरातील प्रमुख चौकांवर वाहतूक नियंत्रणासाठी बसवलेली सिग्नल यंत्रणा सध्या बंद अवस्थेमध्ये असल्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढला आहे। धुळ्यामध्ये उन्हाळी कांदा लागवड सुरू झालेली आहे। खरीप हंगामामध्ये कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। बाजारात कांद्याला कवडीमोल भाव मिळालेला होता, त्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे।